Hello friends, good morning, good afternoon and good evening. कारण पाहणारा व्हिडिओ आपण केव्हा पाहणार आहोत? सकाळी पाहिला असेल तर गुड मॉर्निंग, दुपारी पाहत असेल तर गुड आफ्टरनून आणि सायंकाळला पाहत असेल तर गुड इव्हनिंग. Now in these videos we have starting in our course book has given the 4 sections novels, and now in these sections have 4 topic has given. The first topic is history of novel. आता नॉवेल म्हणजे कादंबरी आणि कादंबरीचा इतिहास जो काही आहे तो इतिहास आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. काय फायदा आहेत? नाउ दीज आर टू द नॉवेल्स, दिस इज द वन ऑफ द पार्ट टू अवर लिटरेचर. साहित्य जे आहेत मग ते आपलं इंग्रजीचं असो, मराठीचं असो, हिंदीचं असो, हे जे काही साहित्य आहेत, ज्या साहित्यामध्ये कविता मीन्स पोएट्री, नाटकं मीन्स ड्रामा, शॉर्ट स्टोरीज, लॉंग स्टोरीज, हे जे काही भाग आहेत, पोएट्री, नॉवेल, शॉर्ट स्टोरीज, एसेज, रायटिंग, हे सगळे भाग आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे किंवा समजून घेण्याकरता कदाचित नाव धिस इयर्स इन अवर टू द कोर्स बुक्स हॅज टू द गिवन दिस इज द पार्ट्स ऑफ लिटरेचर. एक लिटरेचरचा भाग म्हणून हा नॉवेल या ठिकाणी दिलेलं असावं. कारण आयुष्यात दीज आर टू द नॉवेल्स व्हॉट आर द बेनिफिशियल टू अस आर टू द मॅन लाईफ. मानवाच्या जीवनामध्ये किंवा आपल्याला काय याचा फायदा आहे? यस, नाव इन अवर टू द लाईफ हॅव टू द विल बी बिकम हॅपी दॅट्स. जीवनात आनंदी जर बनायचं जर असेल, आनंदी जर राहायचं जर असेल तर वाङ्मयाचे काही असे प्रकार आहेत. नाव द लिटरेचर्स हॅव टू द मेनी पार्ट्स. नाव ज्यातून मानवाला जीवनात आनंद मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे, व्हॉट विल यू टू डू दॅट, कशा पद्धतीनं वागायला पाहिजे, हे सांगण्याचं काम या वाङ्मयाच्या माध्यमातून मानवाच्या जीवनामध्ये होत असतात. एवढंच नाही तर 12वी नंतरचा जो काही अभ्यास आहे, अभ्यास जरी संपल्या गेलेला असेल तरी समोर सोशल मीडिया आहेत, ज्या आज तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून वारून राहिल्या गेलेले आहेत. असा हा सोशल मीडिया आणि यात रममाण होण्यासाठी, सक्सेस होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी सुद्धा वी आर नीड लिटरेचर. तर आपल्याला हे वाङ्मय जे काही म्हटलं जात असतात, हे साहित्य जे काही म्हटलं जात असतात, त्या साहित्याचा सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे. इन अवर टू द लाईफ सस्टेनेबल दॅट, जरा शाश्वत जे काही म्हटलं जात असतात, आपल्या जीवनामध्ये एक शाश्वत आनंदाची गरज असते आणि म्हणून या विषयाचा अभ्यास करणेसुद्धा आवश्यक आहे. म्हटलं गेलेलं आहे की लिटरेचरच्या माध्यमातून स्टेजेस, एजेस, छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून घेणे आवश्यक आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास करण्याकरिताच 12वीच्या आपल्या कोर्सबुकमध्ये असलेल्या हिस्ट्री ऑफ नॉवेल यामध्ये म्हणजे ज्या कादंबरी आहेत, कादंबरीचे जे काही प्रकार वेगवेगळे आहेत, ते वेगवेगळे प्रकार काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. नाव विदाउट वेस्टिंग अवर टाइम्स द स्टार्ट अवर टू द न्यू टॉपिक्स द हिस्ट्री ऑफ नॉवेल्स इन अवर टू द इम्पॉर्टन्स द पार्ट लिटरेचर. आपल्या जीवनामध्ये असणारा एक साहित्याचा महत्त्वाचा भाग. नाव द स्टार्ट हिअर द 18th सेंचुरी म्हणजेच 18वं शतक has gifted English literature to entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. काय म्हटलं गेलेलं आहे की दिस इज द इंट्रोडक्शन द गिफ्ट ऑफ टू द अवर इंग्लिश लिटरेचर इन द 18th सेंचुरी. थोडक्यात जर परिचय जर पाहतो म्हणलं याचा जर इतिहास जर पाहतो म्हणलं आपण, तर हे जे काही नॉवेल आहेत हे कोणत्या शतकामध्ये या इंग्रजी साहित्याला या जगामध्ये जर भेट जर मिळायला गेलेलं असेल तर असं 18वं शतक, की त्या 18व्या शतकामध्ये एंटायरली न्यू फॉर्म्स विच आर विदाऊट एनी ट्रेसेस इन द एनएसियन क्लासिकल हेरिटेज. कोणत्याही पद्धतीचं एक ज्याला म्हणतो एनएसियन प्राचीन
क्लासिकल हेरिटेज वारसा जो काही म्हटला जात असतो तो वारसा न लादता या ठिकाणी नवीन अशा 18व्या शतकामध्ये दोन विशिष्ट अशा पद्धतीचे फॉर्म लिटरेचरचे फॉर्म आपल्याला उपलब्ध झाल्या गेलेले किंवा आपल्याला 18व्या शतकाच्या माध्यमातून भेट मिळाल्या गेलेल्या आहेत. दिस आर टू द पिरियड दिस इज द एज कॉल टू द विक्टोरियन एज दॅट त्याला विक्टोरियन एज सुद्धा म्हटला जात असतात. विच आर दिस? यस, वन ऑफ दोज वॉज द पिरियॉडिकल एसे अँड द अदर वॉज द नॉवेल. यस, कोणते तो गिफ्ट आहेत की जे आपल्याला 18व्या शतकाच्या माध्यमातून मिळेल? यस, द पिरियॉडिकल एसे. व्हॉट इज द पिरियॉडिकल एसे? पिरियॉडिकल एसे मीन्स जर्नल्स, मॅगझिन, न्यूजपेपर. नाउ these are to the things have to the publish in dailies, weeklies, monthly. हे जे काही आहेत म्हणजे दररोजचं त्याच्यानंतर साप्ताहिक मासिकच्या माध्यमातून एखादी विशिष्ट अशा पद्धतीचं न्यूज पेपर म्हणा किंवा ज्याला आपण मॅगझिन जे काही जर्नल्स जे काही म्हटला जात असतात यांचा सगळ्यांचा समावेश कशात जर होत असेल तर द पिरियॉडिकल एसेमध्ये. अँड द अदर वाज टू द फॉर्म वी हॅव टू द गिफ्ट इन द 18th century. यस, नाव दिस इज द नॉवेल. एक विशिष्ट अशा पद्धतीचा अभ्यासाचा एक आपला घटक जो काही म्हटला जात असतो जो या ठिकाणी दिला गेलेला आहे. तर हा एक दुसरा असा भाग जो 18th centuryच्या माध्यमातून या जगाला इंग्लिश लिटरेचरला देणगी मिळाल्या गेलेली आहे. बोथ ऑफ दिस फॉर्म, विच आर बोथ ऑफ दिस? यस, द पिरियॉडिकल एसेज अँड टू द नॉवेल. कोणते दोन? तर पिरियॉडिकल एसे आणि नॉवेल हे दोन भाग. स्पेशली नॉवेल कॉट द स्पिरिट ऑफ 18th century as the age of intellectual, sentimental and realistic plan try to instruct the reader which will help them to more purposeful and virtuous life. Yes, मानवाचं जीवन जे काही म्हटलं जात असतात ते जीवन पर्पोजफुल व्हर्च्युअस लाईफ ज्याला म्हटल्या गेलेलं आहे की ते मानवाचं जीवन त्या पद्धतीचं एक आनंददायी म्हणा किंवा उद्देशपूर्ण जीवन आपल्याला जर जगायचं जर असेल तर नाव these are to the things that both of these forms specially novel caught the spirit of the 18th century. जे काही 18व्या शतकामध्ये जे काही नॉवेल्स ही जी काही गोष्ट आपल्याला उपलब्ध झाल्या गेलेली आहेत कादंबरीचं एक प्रकार जो काही उपलब्ध झाल्या गेलेला आहे त्याच्यात काय जर असेल तर स्पिरिट ऑफ द 18th century तो 18th centuryचा आत्मा म्हणायला काही हरकत नाही. आणि त्या स्पिरिटच्या माध्यमातून कशा पद्धतीचं दिसतं सेंटिमेंटल दॅट मानवाला त्या ठिकाणी विशिष्ट असं भावनिकता जी काही म्हटला जात असतात ती भावनिकता एक फ्युजन त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला गेलेला होता. इंटेलेक्च्युअल्स, यस, बुद्धिजीवी वर्ग जो काही म्हटला जात असतो जो दिज आर द पर्सन्स हॅव टू द नॉट जनरलीज हॅव बिलीव्ह ऑन दिस टू द इमॅजिनेशन दॅट काल्पनिक ज्या गोष्टी जे काय असेल त्या काल्पनिक गोष्टी ज्यांना पटत नव्हता अशा एक वर्ग जो होता तो इंटेलेक्च्युअल वर्ग म्हणून म्हणला जात होता बुद्धिजीवी वर्ग की या बुद्धिजीवी वर्गांचा वाचकांचा वेध उद्देशपूर्ण आणि सद्गुणी त्यांचं जीवन जे काही म्हटलं जात असतात ते जगण्याकरिता. नाव दिस आर टू द फॉर्म्स हॅव टू विथ द इंग्लिश लिटरेचर नॉवेल विच वुड हेल्प देम टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. म्हणजे मानवाचं जीवन एक उद्देशपूर्ण आणि सद्गुणी जीवन जगण्यासाठी मानवाला एक विशिष्ट अशा पद्धतीची नॉवेलची गरज आहे. आणि ती नॉवेलची गरज त्याचा एक आत्मा जो काही म्हटला तो 18व्या शतकामध्ये जे काही आपल्याला जे मिळाल्या गेलेलं आहे त्याच्यात इंटेलेक्च्युअल, सेंटिमेंटल आणि रिअलिस्टिक दॅट एक वास्तववादी लिखाण जे काही म्हटलं जात असतात ते वास्तववादी लिखाणच्या माध्यमातून ही एक देणगी मानवाला मिळाल्या गेलेली आहे. सिन्स द टाईम ऑफ ओरिजिन, यस, सिन्स द टाईम ऑफ ओरिजिन. कशाचं ओरिजिन? नॉवेलचं ओरिजिन हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोविंग ग्रॅज्युअली दॅट. तेव्हापासून म्हणल्या गेलेलं आहे. तेव्हापासून याचा विकास जर पाहतो म्हणलं आपण याची एक पॉप्युलॅरिटी प्रसिद्धीपणा जर पाहतो म्हणलं तर हळूहळू जे काही म्हटला जात असतात या प्रकाराला त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळत आहे. टुडेज इट इज रेकॉग्नाइज ॲट द मोस्ट डॉमिनंट लिटररी जॉनियर दॅट. यस, आज जर पाहतो म्हटलं तर या माध्यमातून जर विचार जर करतो म्हणलं तर विशिष्ट अशा पद्धतीचं आपल्याला एक भाग जो काही म्हटला जात असतो एक मोस्ट डिमांडिंग लिटररी ज्युनियर जे काही म्हटला जात असतात म्हणजे एक प्राचीन एक शैली जी काही म्हटला जात असतात वेगळ्या अशा शैलीमध्ये या ठिकाणी हे निर्माण झाल्या गेलेलं आहे. अ नॉवेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राईब इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्स नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म दॅट.
का म्हटलं गेलं की व्हॉट इज द नॉवेल दॅट द नॉवेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन दॅट एक नॉवेल जर काही जर असेल तर एक ती काल्पनिक अशा पद्धतीचं ज्याला म्हणतो आपण एक फिक्शन म्हणजे काय तर काल्पनिक असं एक नाव जे काही म्हटलं जात असतात ते नाव परंतु एक लॉंग स्टोरी आहे एक दीर्घ कथा रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राईब इंटिमेट ह्युमॅन एक्सपिरियन्स नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म काय म्हणते की मानवाच्या जीवनाचं विशिष्ट असा जो अनुभव जो काही म्हटला जात असतो तर तो अनुभव म्हणजे ही जी काही कादंबरी आहेत म्हणजे 18व्या शतकाच्या माध्यमातून हा जो काही आपल्याला फॉर्म जो काही मिळाला गेला आहे नॉवेलचा तर काय करते हे नॉवेल तर नॉवेल डिस्क्राईब करते कशाचं ह्युमॅन एक्सपिरियन्स मानवी अनुभवांचं असा अत्यंत इंटिमेटली प्रकार जो काही म्हटला जात असतो जो समजायला सोपा आहे कारण दिस आर टू द प्रोज फॉर्म दॅट कारण तो प्रोज फॉर्ममध्ये आहेत गद्य जो काही म्हटला जात असतो त्या गद्याच्या स्वरूपामध्ये असल्यामुळे ना दिस आर टू द नॉवेल्स हाव टू द जनरली अंडरस्टँड टू द पीपल द्या सर्वसामान्यतः लोकांना तो समजत होता नाव द प्रेझेंट इंग्लिश वर्ड्स यस दिस इज द ओरिजिन म्हणू आपण याला द प्रेझेंट इंग्लिश वर्ड्स नॉवेल इज डिराईव्ह फ्रॉम द इटालियन नॉवेला कुठून आल्या गेलेला आहे हा शब्द नॉवेल्स यस नॉवेल हा शब्द इंग्लिश वर्ड आहे आणि तो कुठून आला गेलेला असेल तर इटालियन वर्ड्स नॉवेलापासून यावरून हा नॉवेल जो काही म्हटला जात असतो तो नॉवेल हा शब्द बनल्या गेलेला आहे आणि त्याचा अर्थ नॉवेल्स किंवा नॉवेला मीन्स न्यू नवीन अशा पद्धतीचा एक प्रकार अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी एम्ब्लेशिंग इट विथ मोवर डिटेल ऑफ टाईम यस एम्ब्लेशिंग मेक मोवर अट्रॅक्टिव्ह सुशोभित करणे ज्याला म्हटलं जात असतात ते सुशोभित करणे नाव दिस आर टू द नॉवेल नॅरेट अ स्टोरी म्हणजे एखादी नॉवेल लिहित असताना ते एम्ब्लेशिंग मोवर डिटेल्स ऑफ टाईम प्लेस नेचर पीपल अँड देअर माइंड्स देअर गेच्युअर अँड ॲक्टिव्हिटीज देत काय म्हटलं गेलेलं आहे की ते एक नॉवेल जर लिहायचं जर असेल तर ते नॉवेल लिहित असताना कोणत्या गोष्टीला तो लेखक महत्त्व देत जर असेल किंवा त्या गोष्टीच्या माध्यमातून दीज आर द मोवर अट्रॅक्टिव्ह दॅट ते जास्तीचं सुशोभित करणे ज्याला एम्ब्लेशिंगनी सुशोभित करणे मोर अट्रॅक्टिव्ह दॅट तर त्याकरता टाईम वेळ प्लेस नेचर म्हणजे निसर्ग पीपल देअर माइंड्स देअर गेच्युअर अँड ॲक्टिव्हिटी त्या सगळ्या गोष्टीचा विचार जो काही म्हटला जात असतो तो विचार एखादी कथा लिहित असताना कादंबरी लिहित असताना मात्र ती करावं लागतं म्हणजे ती कादंबरी लिहायची फॉर एक्झाम्पल तानाजी मराठा मावळा जो काही म्हटला जात असतो तानाजीचा आपण विचार जर करतो म्हटलं तर तानाजीविषयी जर आपल्याला कादंबरी जर लिहायचं असेल तर त्यावेळेचा वेळ काय होता टाईम कशा पद्धतीचा होता प्लेस कशा पद्धतीचे ठिकाणं होते त्या ठिकाणचे तिथलं निसर्ग कसा होता तिथले लोक कसे होते त्या लोकांच्या मनामध्ये कोणकोणते विचार येत असेल अशा पद्धतीचे ते विचार देअर गेच्युअर देअर त्यांची हालचाली काय असेल त्या ॲक्टिव्हिटीज काय असेल आता कारण तो सांगणारा तर त्या पद्धतीचा नसणार ना परंतु एक कल्पना जी काही म्हटला जात असतात ती कल्पना मात्र त्या कादंबरी लिहित असताना मात्र ह्या गोष्टीचा विचार करावा लागत असतो इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईप कारण काय व्हाय बिकॉज नो दीज आर टू द नॉवेल्स दॅट द पिक्चर ऑफ द सोसायटी कारण त्या माध्यमातून एक समाजाचं चित्रण जे काही म्हटलं जात असतात ते समाजाचं चित्रण लोकांच्या समोर येत असतो नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री यस नॉवेल जे काही आहे ते नॉवेल समजण्यास म्हणजे समजून घेण्याकरता फार सोपी आहेत कारण पोएट्री अँड ड्रामा जे काही म्हटला जात असतात तो ड्रामा ज्या पद्धतीचा किचकट असतो आपण आत्ताही पाहतो की मराठीचा जर विषय जर असेल तर मराठीमधल्या पोयम म्हणा आणि मराठीचे लेसन जे काय धडे जे काय तर धडे आपल्याला लवकर समजतात पोयम आपल्याला समजत नाही याचाच अर्थ की दीज आर द नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री दॅट इज द रिझन वी हॅव नो दॅम ते न समजण्याचं कारण आपल्याला माहीत आहे की आपल्याला कविता लवकर समजत का नाही एखादी लेसन आपल्याला का समजते तर ते कारण तुम्हाला आता मिळाल्या गेलेलं आहे नाव इन मॉडर्न इरा नॉवेल हॅज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज आणि म्हणून अशा या जीवनामध्ये जर आपण तो म्हणलो आपण तर बरेचसे असे ड्रामा बरेचसे असे पोएट्री जे काही म्हटला जात असतात त्या पोएट्री या जगामध्ये निर्माण झाल्या गेलेल्या आहेत ड्रामा निर्माण झाल्या गेले आहेत ड्रामाचं उदाहरण जातो म्हणलं तर विलियम शेक्सपियर दिस इज द ग्रेट ड्रॅमॅटिस्ट
हिज टू द वर्क्स हॅव टू द किंग लिअर. किंग लिअर नावाचं एक त्यांचं नाटक आहे. आणि जे आपल्या मराठी भाषेचा विचार जर करतो म्हणलं तर एक नटसम्राट नावाचं नाटक रंगमंचावरती आल्या गेलेले आहेत, ज्यामध्ये नाना पाटेकरने ती भूमिका बजावल्या गेलेली आहेत. आणि त्यामध्ये कुणी घर देता का घर, एक सॉलिलोकी ज्याला म्हटला जात असतात, एक विशिष्ट अशा पद्धतीचं किचकट प्रकार जो काही म्हटला जात असतो ते सहजासहजी त्या नाटकाला पाहत असताना सुद्धा समजत नाहीत. आल्सो फॉर वन ऑफ द ड्रामाज हॅव टू द शेक्सपियर हॅमलेट दॅट, एक हॅमलेट नावाचा ड्रामा आहे, शेक्सपियरचा नाटक आहे. नाव दिस आर टू द दॅट इज द आस्क द क्वेश्चन दॅट टू बी ऑर नॉट टू बी, अशा पद्धतीचं एक ज्याला म्हणतो आपण की ते सॉलिलोकी त्या ठिकाणी निर्माण होत असतात, त्या माध्यमातून ते समजण्याकरता कठीण आहेत. म्हणजे सध्याच्या काळात नाव दिस आर टू द इन द मॉडर्न एरियाज, या आधुनिक काळामध्ये सध्याच्या काळामध्ये पाहतो नॉवेल हॅज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज द्या. तर मग अशा पद्धतीचं जे काही ॲडॉप्टेड लिटररी प्रोजच्या माध्यमातून आज या ठिकाणी लेखन केल्या जात असतात. द नॉवेल ॲज अ लिटररी म्हणजे हिस्ट्री, या नॉवेलची हिस्ट्री केव्हापासून, एक इतिहास जर पाहतो म्हणलं तर काय आहे. द नॉवेल ॲज अ लिटररी जर्नियर्स हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 200 इयर्स. म्हणजे या नॉवेलचा इतिहास जर पाहतो म्हणलं, जॉनियर्स त्याला शैली, एक वाङ्मयीन शैली जे काही म्हटला जात असतात, त्या वाङ्मयीन शैलीच्या माध्यमातून नॉवेल एक त्या पद्धतीचा एक फॉर्म आपल्याला मिळाला गेला आहे. तो किती वर्षापूर्वीचा जर असेल तर हिस्ट्री ऑफ अबाउट द 200 इयर द्या, म्हणजे 2000 वर्षापूर्वीचा जर विचार जर करतो म्हणलं तर 2000 वर्षापूर्वीपासूनचा हा एक प्रकार त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या गेलेला आहे. Among the early precursors means a person's thing times come before that, म्हणजे पूर्वीचं जे काही म्हटलं जात असतात. अमॉंग द अर्ली प्रिक्युअर्स ऑफ अ नॉवेल कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमान्सेस डेटिंग फ्रॉम द 2nd to 6th century मे टॉप द लिस्ट दॅट. की 2ऱ्या ते 6व्या शतकात म्हणजे हे जे काही नॉवेल जे काही जेनर जे काही म्हणजे साहित्यिक शैली, याला जवळपास 2000 वर्षापूर्वीचा एक इतिहास जो काही म्हटला जात असतो तो इतिहास याला लाभल्या गेलेला आहे. आणि अमॉंग द अर्ली प्रिकर्सर्स ऑफ नॉवेल कलेक्शन, आत्ता सध्या जे काही म्हटला जात असतात, जे काही नॉवेलचं कलेक्शन आपण जे काही पाहतो तर त्यामध्ये टेल्स नोन ॲज ग्रीक रोमान्सेस डेटिंग फ्रॉम द 2nd to 6th century मे टॉप द लिस्ट दॅट. म्हणजे या 2ऱ्या ते 6व्या शतकातील जो काही कथांचा जो काही संग्रह जो काही असेल त्या कोणत्या तर ग्रीक रोमान्सेस म्हणून ओळखल्या जायच्या. आणि त्या शतकामध्ये त्या टॉपच्या ठिकाणी राहत असे. म्हणजे त्या कथा रोमान्सेसच्या, त्या ग्रीक रोमान्सेसच्या कथा मात्र त्यावेळेस आवडत होत्या आणि त्या टॉपच्या ठिकाणी राहत होत्या. बट दीज इमॅजिनेटिव्ह अँड डिलाइटफुल स्टोरीज ऑफ आयडियल लव्ह अँड मार्वलस ॲडव्हेंचर प्रोफाउंडली अफेक्टेड द क्रिएटिव्ह रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 इयर्स. आणि आज जर आपण जर पाहतो म्हणलं क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे सृजनशील अशा पद्धतीचं ज्याला लेखन जे काही म्हटलं जात असतात अशा पद्धतीचं ते एक लेखन. नाव द क्रिएटिव्ह रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 इयर्स म्हणजे त्याच्या पुढील 1000 वर्षामध्ये जे काही म्हटलं जात असतं, ज्या पद्धतीचं एक सृजनशील अशा पद्धतीचं लेखन जे काही निर्माण जे काही झाल्या गेलेलं असेल तर ते कशाच्या माध्यमातून, तर दिस इमॅजिनेटिव्ह, त्या कथा जे काय होत्या त्या कशा होत्या तर एक आदर्श प्रेम ज्याला म्हटलं जात असतात, आयडियल लव, कल्पनारम्य ज्याला म्हटला जात असतात, इमॅजिनेटिव्ह, अद्भुत साहस, मार्वलस ॲडव्हेंचर जे काही म्हटला जात असतात, याचे वर्णन असणाऱ्या त्या ज्या काही कथा होत्या त्या कथांचा परिणाम पुढील हजारो वर्षापर्यंत या लिखाणावर, क्रिएटिव्ह रायटिंगवर, त्याला म्हणतात की सृजनशील अशा पद्धतीचं लिखाण जे काही म्हटला जात असतात त्या क्रिएटिव्ह रायटिंगवरती तो झालेला दिसून येतो. दो नॉवेल इन मॉडर्न इरा usually makes use of literary prose. The earlier threads of the genres can be found in Virgil, Aeschylus or Malory's, Morte d'Arthur's or Geoffrey Chaucer, the contemporary tales. Yes, now in the modern eras म्हणजे आधुनिक युगामध्ये जर पाहतो म्हटलं तर ज्या काही कादंबरी आहे ही सहसा एक गद्याचा, दोज नॉवेल इन द मॉडर्न इरा युजली मेक्स विथ द लिटररी प्रोज, एक गद्याचा जो काही म्हटला उपयोग ज्याला म्हटला जात असता तो उपयोग करत असतात आजच्या युगामध्ये. आणि त्याचे धागे जर पाहतो म्हणलं आपण आजच्या युगामध्ये जी काही कादंबरी जी काही तयार होत असेल तर याचं
सुरुवात ज्याला म्हटलं किंवा याचे धागे जे काही म्हटला जात असतात ते धागे जर आपल्याला कुठून जर मिळत जर असेल तर नाव द वर्जिल्स नावाचं एक विशिष्ट अशा पद्धतीचं प्रोज रायटर वर्क आहेत. नाव दिस इज द इकॉलॉजस दॅट, ते एक इकॉलॉजस म्हणून संबोधल्या गेलेले आहेत. मॅलोरीज नावाचं एक नाटक आहेत, सॉरी मॅलोरीज नावाचा जो काही कादंबरीकार आहे त्यानं लिहिलेलं मॉर्टी डी आर्थर नावाचं, वर्जिल्स नावाचा नॉवेलिस्ट आहेत त्यांनी लिहिलेलं इकॉलॉगस, आणि जॉफ्री चौसर्स नावाचा जो काही त्याला म्हणतो आपण कवी म्हणू किंवा कादंबरीकार म्हणू एक काव्यसंग्रह लिहिणार आहे. नाव दिस इज द कंटेरबुररी टेल्स. द कंटेरबुररी टेल्स एक विशिष्ट अशा पद्धतीचं काव्यसंग्रह जे काही म्हटला जात असा ते काव्य संग्रह होतं. नाव दिस इज द लिजेंडरी दॅट पिरियड. त्या पिरियडच्या वेळेचा जर विचार जर करतो म्हणलं तर एक विशिष्ट अशा पद्धतीचं एक महान ज्याला म्हटला जात असतात ते साहित्य त्यावेळेसुद्धा निर्माण होतो. बट नाव दिस आर टू द क्रिएशन दॅट लिटरेचर. हे जे काही लिटरेचर क्रिएशन जे काही होत होतं ना, दिस इज द पोएट्री फॉर्म दॅट, ते कवितेच्या माध्यमातून किंवा काव्यसंग्रहाच्या माध्यमातून राहत असल्यामुळे नाव द मिडल क्लास पर्सन और these are to the educated person, these are persons have to the lower class person, they have to the not attracted the form of the literature that in the ancient period. तर या अशा ancient पिरियडच्या लिटरेचरच्या फॉर्मकडे मात्र त्यावेळेस ते लोक आकर्षित होत नव्हते. नाव मुरासाकी शिकिबुज टेल ऑफ जेंजीज has been described as the world's first novel. Yes, now the modern age नवीन युग जे काही म्हटला जात असतं, या नवीन युगाचा विचार जर करतो बोला तर 1010चा जो कालावधी जो काही म्हटला जात असतो त्या 1010च्या कालावधीमध्ये जगातील पहिलं असं नॉवेल त्या ठिकाणी मुरासाकी शिकिबू नावाच्या या कादंबरीकारांनी त्या ठिकाणी प्रसिद्ध केलं गेलेलं होतं. अँड नाव दिस आर टू द नॉवेल्स हॅव टू द नेम टेल ऑफ जेंजी नावाचं नाटक. आणि त्याचा कादंबरीकार जर कोण जर असेल किंवा ते लिहिण्याचं सॉरी दिस इज द नॉवेल दॅट नॉट ड्रामाज हॅज बीन डिस्क्राईब ॲट द वर्ल्ड फर्स्ट नॉवेल दॅट. तर हे संबोधलं गेलं की जगाचं पहिलं एक नॉवेल म्हणून. आफ्टर दॅट त्याच्यानंतर द युरोपियन नॉवेल इज ऑफ्टेन सेड टू बिगिन विथ द डॉन किक्झॉट बाय स्पॅनिश रायटर मिग्युअल डी सर्व्हेंटिज. यस, मिग्युअल डी सर्व्हेंटिज ही हॅज टू द क्रिएशन दॅट. त्याने सुद्धा आपलं एक विशिष्ट अशा पद्धतीचं नॉवेल जे काही म्हटलं जात असतात ते पब्लिश केलं. अँड इन 2 पार्ट्स बिटवीन द 605 अँड टू द 1615 1615 मध्ये जे काही म्हटलं जात असतात हे एक नाटक स्पॅनिश रायटर होते कोणते मिग्युअल डी सर्व्हेंटिस नावाचा एक लेखक होता. त्याने कोणतं नाटक डॉन किक्झॉकिट नावाचं एक नॉवेल ज्याला म्हटला जात असतात सॉरी कादंबरी, ती कादंबरी त्याने त्यावेळेस 2 वेळा त्या कादंबरीचे पाठ त्या ठिकाणी प्रसिद्ध केले. इन द 18th century द अपीअरन्स ऑफ अ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास. यस, इन द 18th century दॅट 18व्या शतकामध्ये जर पाहतो तर दिस आर टू द अपीअरन्स दॅट जसं न्यूजपेपर आणि मॅगझिन जे काही म्हटला जात असतात या जगामध्ये जेव्हा प्रकाशित जेव्हा झाले ॲट अ टाईम दॅट द लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास, मोठ्या प्रमाणामध्ये वाचक जे काही म्हटला जात असतात ते वाचक तिकडे अट्रॅक्ट झाले. कोणत्या वर्गाचे? मिडल क्लास, मध्यमवर्गीय वर्ग जो काही म्हटला जात असतो. दे हॅव टू द अट्रॅक्टेड द न्यूजपेपर अँड मॅगझिन दॅट. तर त्या न्यूजपेपर आणि मॅगझिनकडे ते अट्रॅक्ट झाल्या गेलेले होते, एक आकर्षित झाल्या गेलेले होते. नाव these new readers had little interest in romances and tragedies which were appreciated by the upper class. Yes, but now the middle class reader, new readers there, नवीन जे काही वाचक होते हे नवीन वाचक had little interest. यांना पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये इंटरेस्ट त्यामध्ये नव्हता. कशामध्ये? रोमान्सेस अँड ट्रॅजेडीजमध्ये नव्हता. म्हणजे ज्याला आपण रोमान्सेस प्रेमकथा जी काही त्या शोकांतिका जे काही म्हटला जात असतात या पद्धतीचा जो काही प्रकार प्रदर्शित होत होता त्या प्रकारामध्ये मात्र मिडल क्लासचे लोक इंटरेस्ट घेत नव्हते. विच वेअर ॲप्रिसिएटेड बाय द अप्पर क्लास.
मात्र जे श्रीमंत जे काही लोक म्हटला जात असतात, अप्पर क्लासचे जे काही लोक असतात त्यांच्याकडून मात्र अशा या रोमान्सेस आणि ट्रॅजेडीचं जे काही असेल तर त्याचं मात्र त्या ठिकाणी ॲप्रिसिएटेड करत होते ते वाले, त्याचं एक कौतुक करत होते. Thus, need for a new type of literature arose that would express the new ideas of the 18th century. आणि अशा प्रकारे मग या नवीन साहित्याच्या एक प्रकार जो काही म्हटला जातो निर्माण झाल्या गेलो, त्या निर्माणाची आपल्याला गरज निर्माण झाली, जे 18व्या शतकाच्या नवीन कल्पना व्यक्त करेल. नीड फॉर अ न्यू टाईप ऑफ लिटरेचर. व्हाय दॅट नीड फॉर अ न्यू टाईप ऑफ लिटरेचर विल एक्सप्रेस द न्यू आयडियाज ऑफ 18th सेंचुरी. 18व्या शतकाच्या नवीन अशा कल्पना जे काही असेल त्या नवीन कल्पना व्यक्त करेल, त्यासाठी आपल्याला नीड फॉर अ न्यू टाईप ऑफ लिटरेचरची आपल्याला गरज भासल्या गेलेली आहे. द 18th सेंचुरी न्यू लिटरेचर was characterized by the spirit of realism and denial of romantic futures like enthusiasm, passions and imagination. That yes, अशा ज्या 18व्या शतकामध्ये वी आर द नीड्स हॅव टू द टाईप ऑफ लिटरेचर दॅट, या नवीन लिटरेचरची जेव्हा आपल्याला गरज जेव्हा निर्माण झाली तेव्हा या नवीन लिटरेचरच्या माध्यमातून विशिष्ट असे कॅरेक्टराईज जे काही म्हटलं जात असतात त्या ठिकाणी काही कॅरेक्टराईज करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्या गेलेला आहेत. जर आपल्याला तसं आपल्याला दिसून येते की स्पिरिट ऑफ द रिअलिझम दॅट, स्पिरिट ऑफ द रिअलिझम अँड डेनियल ऑफ रोमॅन्टिक फ्युचर्स लाईक ज्याला म्हटलं जात असतात एन्थोसियाझम म्हणजे उत्साह जो काय होता तो उत्साह, पॅशन्स आवड जी काय होती, इमॅजिनेशन कल्पनाशक्ती जे काय, या साऱ्या गोष्टीचं जे काही म्हटलं जात असतात या वास्तववादावर भर देऊन यांनासुद्धा नाकारण्यात आल्या गेलेलं होतं. डेनियल ऑफ अ रोमॅन्टिक फ्युचर दॅट लाईक एन्थोसियाझम, पॅशन, इमॅजिनेशनचा नकार जो काही म्हटला जात असतो तो नकार मात्र या 18व्या शतकामध्ये सुद्धा करण्यात आल्या गेलेला होता. द फॉरग्राऊंड फॉर द नॉवेल वॉज प्रिपेअर बट ऑल दीज फॅक्टर दॅट फॉरग्राऊंड ऑफ द अग्रभाग. फॉरग्राऊंड म्हणजे काय तर विशिष्ट अशा पद्धतीचा जो काही अग्रभाग असेल म्हणजे मुख्य भाग जो काही म्हटला जात असतो कादंबरीचा, तर तो कादंबरीचा जो काही अग्रभाग असेल तर तो कशाने तयार केला असेल तर या सर्व बाबीच्या माध्यमातून एखाद्या कादंबरीचा फॉरेग्राऊंड म्हणजे दॅट इज द पार्ट्स हॅव टू द फॉरेग्राऊंड, अग्रभाग जो काही म्हटला जात असतात ज्याला म्हणतो देखावा जो काय चित्र जे काही म्हटला जात असतात, हे काही कादंबरीचं जे काही निर्माण जर केल्या गेलेलं असेल तर त्याच्याकरता काही फॅक्टर जे काही म्हटला जात असतात, काही घटक जे काही म्हटला जात असतात, काही बाबी जे काही म्हटला जात असतात त्या बाबीचा सुद्धा त्या ठिकाणी उपयोग करावा लागल्या गेलेला होता. नाव आफ्टर 1714 म्हणजे 1740 नंतर जर पाहतो म्हणलं तर नॉवेल ओरिजिनेटेड ॲट द लिटररी फॉर्म इन इंग्लंड दॅट म्हणजे 1740 मध्ये नॉवेलचा जो न्यू फॉर्म जो काही म्हटला जात असतो तो न्यू फॉर्म म्हणून इंग्लंडमध्ये प्रथमतः उदयास आल्या गेलेला होता. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स किंवा जेव्हा इन्क्रीज ट्रेड व्यापार संघटन जे काही म्हटला जात असतात वाढायला लागल्या गेले होतं तेव्हा इन द 1714 अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, औद्योगिक जी काही क्रांती जी काही झाल्या गेलेली होती ती क्रांती इंडस्ट्रियल रिव्होल्युशन म्हणजे औद्योगिक क्रांती हॅड गिवन राईज टू द मिडल क्लास पीपल, हॅड गिवन टू राईज टू द मिडल क्लास म्हणजे जे काही मिडल क्लासचे जे काही लोक जे काही होते त्या मिडल क्लासच्या लोकांना एक विशिष्ट शब्द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हॅड गिवन राईज टू द मिडल क्लास, अ क्लास ऑफ पीपल हॅड इमर्ज टू ऑक्युपाय अन इलाइट स्टेटस दॅट. यस, त्या 18व्या शतकामध्ये अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन औद्योगिक क्रांती व्यापार यामध्ये वाढ झाल्याने मध्यमवर्गीयांना जीवन जगण्याकरता किंवा जीवन जगणे जे काही म्हटलं जातं जगण्याची चालना मिळाली. कशामुळे तर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमुळे. आणि मग इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आणि ट्रेड आणि कॉमर्समुळे मध्यमवर्गीयांना जीवन जगण्याची चालना मिळाली. अशामध्ये एक उच्चभ्रू जो वर्ग जो काही म्हटला जात असतो तो उच्चभ्रू दर्जा जो काही म्हटला दर्जा तो एक प्रकारचा दर्जा मिळवण्यासाठी तिथे हे एक लिटरेचर जे काही म्हटला जात असतात ते लिटरेचर त्या ठिकाणी उदयास आले असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अ क्लास ऑफ पीपल हॅड इमर्ज टू ऑक्युपाय अन इलाइट स्टेट, इलाइट सिलेक्ट पार्ट ऑफ द ग्रुप, म्हणजे खास लोकांचा एक वर्ग जो काही म्हटला जात असतो इलाइट स्टेटस म्हणजे एक ग्रुप ऑफ
पार्ट ऑफ द पीपल, सिलेक्ट पार्ट ऑफ द ग्रुप पीपल, म्हणजे एक विशिष्ट अशा निवडक लोकांचा एक वर्ग जो काही म्हटला जात असतो तो वर्ग त्या ठिकाणी उदयास आल्या गेलेला होता. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ, रिअलिस्टिक पिक्चर वास्तव्य जे काही म्हटलं जातं चित्रण ऑफ एव्हरीडे लाईफ, दररोजच्या जीवनामधलं वास्तविकताचं चित्रण जे काही म्हटलं, अँड प्रॉब्लेम ऑफ कॉमन पीपल, आणि जीवनातील ज्या काही समस्या जे काही म्हटल्या जात असतात त्या समस्या सामान्य लोकांचे वास्तविक चित्रण एक depicted in the novels appear to the newly educated class and was regarded by them as respectable reading material. का म्हटलं गेलं की कादंबरीमध्ये जे काही चित्रण केलेले दैनिक जीवनातील जे काही म्हटलं जात असतात, दररोजच्या जीवनातील एव्हरीडेज लाईफ जे काही म्हटलं जात असतात, जीवनातील समस्या आणि सामान्य लोकांचं वास्तविक जीवनातील जे काही चित्रण जे काही म्हटलं जात असतात ते चित्रण नवीन वर्गांना एक the people depicted in the novels appeal to the newly educated class was regarded by them as respectable reading material. The respectable म्हणजे एक विशिष्ट अशा पद्धतीचं त्याला म्हणू आपण की आदरणीय जे काही म्हटलं जात असतात ते आदरणीय त्यांना त्या ठिकाणी ते साहित्य वाचायला जेव्हा मिळत होतं तेव्हा ते मात्र खरोखरच एक त्यांना आदरणीय असं म्हणून वाटत होतं. चित्रण नवीन वर्गाने एक आव्हान तर देत होते आणि त्यांनी आदरणीय वाचन एक साहित्य म्हणून त्या नॉवेलला त्यांनी त्या पद्धतीचं मानल्या गेलेलं होतं. यालाच एक रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियलसुद्धा म्हटल्या गेलेलं आहे. म्हणजे रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल म्हणजे की ते एक पुस्तक जसं आपला धर्माचा एखादी ग्रंथ आपल्याला काय वाटतं रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल वाटते, आपण त्याला त्या पद्धतीचं पूजण्याचा म्हणा त्या पद्धतीचं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसं त्यावेळेस त्या लोकांचं सुद्धा त्या ठिकाणी झाल्या गेलेलं होतं. Thus novel as a form appears to have been designed for both to voice the aspiration of the middle and lower classes and meet their longing that. काय म्हणलं की हे जे काही नावेल आहे हे नावेल कोणाकरता डिझाईन केले असेल तर समाजातील दोन असे वर्ग होते. दस नॉवेल ॲज अ फॉर्म अपियर्स टू हॅव बीन डिझाईन म्हणजे त्यामध्ये डिझाईन केलं होतं फॉर बोथ टू वॉइस द ॲस्पायरेशन ऑफ द मिडल अँड लोअर क्लासेस मीट देअर लॉंगिंग दॅट. असे समाजातील दोन वर्ग होते, मिडल क्लास आणि लोअर क्लास. त्यांच्या अपेक्षा होत्या, त्यांच्या काही आकांक्षा होत्या, त्यांचे काही ॲस्पायरेशन होते. तर हे सगळ्या ज्या गोष्टी जे काही म्हटल्या जात असतात त्यांच्या ॲस्पायरेशन त्यांच्या अपेक्षा जे काही म्हटल्या जात असतात त्या अपेक्षा परिपूर्ण होण्याकरता जाणून घेण्याकरता किंवा त्यांचा जो काही आसुसलेपणा जो काही म्हटला जात असतो लॉंगिंग जो काही म्हटला जातो म्हणजे आसुसलेपणा तर ते पूर्ण करण्याकरिता दीज आर टू द फॉर्म नॉवेल्स फॉर्म ॲज ॲपियर्स दॅट. तर त्याचं या ठिकाणी नॉवेलची निर्मिती झाली असं म्हणायला काही हरकत नाही. The spread of machines could provide a time to the educated middle class for reading and discussion about the books. का म्हणलं गेलेलं आहे की the spread of machine could provide a time that yes these are the peoples have to the could provide a time that with the help of the machine that spread of the machine म्हणजे यंत्राची निर्मिती झाली. त्या ज्या ठिकाणी जरी या ठिकाणी मशीनच्या माध्यमातून जरी काम व्यापार जो काही वाढला जरी गेलेला असेल तरी तेथील जो काही शिक्षित जो काही वर्ग होता एज्युकेटेड मिडल क्लास पर्सन जे काही म्हटला जात असतात त्यांना एखादी पुस्तक वाचण्याकरता डिस्कशन करण्याकरता जे काही म्हटला जात असतात जी वेळ जी काही म्हटला जात असतात ती वेळ टाईम जर कशाच्या माध्यमातून प्रोव्हाइड जर झाल्या गेलेला असेल तर त्या मशीनच्या माध्यमातून. कारण मशीन आली यंत्र आली आणि यंत्राच्या माध्यमातून 2 तासाचं काम 1 तासामध्ये व्हायला लागल्या गेलेलं होतं. त्यामुळे सहजच त्यांच्याकडे वेळ उपलब्ध झाला आणि वेळ उपलब्ध झाला आणि म्हणून त्यांच्यामध्ये एक वाचण्याची आवड म्हणा किंवा एखाद्या पुस्तकावरती डिस्कशन जे काही म्हटलं जात असतं ते डिस्कशन त्या ठिकाणी ते करायला लागले. ड्रामा अँड पोएट्री वेर द लिटररी फॉर्म दॅट वेअर द फेडिंग अवे दॅट. आणि मग ड्रामा आणि पोएट्री जे काही म्हटलं जात असेल द एनिशियंट टाईम इट्स द डिफिकल्ट टू अंडरस्टँड द मिडल क्लास पर्सन दॅट. म्हणजे मध्यमवर्गीय लोकांना मात्र पोएट्री काय आहे ड्रामा काय आहे हे समजण्यात फार कठीण होतं. आणि मग दीज आर टू द लिटररी फॉर्म्स दॅट वेअर टू द फेडिंग अवे जे काही म्हटला जात असतो जणू काही तो ज्याला म्हणतो प्रकार जो काही म्हटला जात असतो तो प्रकार पूर्ण कदाचित नष्ट होते की काय अशा पद्धतीचं चित्रण त्या ठिकाणी निर्माण झाल्या गेलेलं होतं. नॉवेल वॉज ए कॉम्बिनेशन ऑफ सम फ्युचर्स ऑफ देम and some new features were added to the
फॉर्म दॅट कारण की नॉवेल ॲज अ कॉम्बिनेशन हा एक अशा पद्धतीचा एक प्रकार आहे नॉवेल. नाव वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फ्युचर्स ऑफ देम अँड सम न्यू फ्युचर्स वेर ॲडेड टू द फॉर्म दॅट म्हणजे जो काही साहित्यामधील जो काही भाग जो काय असेल एक नवीन अशा पद्धतीचा भाग वैशिष्ट्य जे काही म्हटला जात असतात ते त्यामध्ये जोडणे आणि त्या नवीन वैशिष्ट्याच्या माध्यमातून एक त्याला संबंध जो काही म्हटला जातो सम फ्युचर्स देम अँड सम न्यू फ्युचर्स ॲडेड टू द फॉर्म इन द नॉवेल द्या म्हणजे नॉवेलमध्ये प्राचीन काळ आणि आधुनिक काळामधील काही कसे घटक घेऊन जे काही म्हटला जात असतात त्या ठिकाणी जीवनामध्ये कॉम्बिनेशन साधण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. इट वॉज द प्रॉमिनंट फॉर्म इन द 18th सेंचुरी. यस 18व्या शतकातला जो काही म्हटला जातो दीज आर टू द फॉर्म्स ऑफ द प्रॉमिनंट दॅन प्रॉमिनन्स हिअर इज टू द मिनिंग a prominent form in the 18th century and onwards to encompass the social, political and cultural happening and scientific progress that काय म्हटलं गेलं की 18व्या शतकातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक जे काही आहेत वैज्ञानिक जे काही होतं या सगळ्या प्रगतीचा समावेश या 18व्या शतकामध्ये त्या नॉवेलच्या माध्यमातून झाला. यांचा समावेश करण्यात आल्या गेला नॉवेलमध्ये त्याचा समावेश करण्यात आल्या गेलेला होता. त्यामुळे काय जर झाल्या गेलेलं असेल तर तो एक प्रॉमिनंट पार्ट हा सगळ्यांकरता एक महत्त्वाचा ज्याला म्हटला जात असतात. इट वॉज द प्रॉमिनंट फॉर्म इन द 18th सेंचुरी म्हणजे तो 18व्या शतकामध्ये नॉवेलचा हा एक नॉवेल जे काही म्हटला जातो ते सगळ्यांकरता महत्त्वाचं होतं. कारण काय नाव इन दिस टू द नॉवेल्स हॅव टू द एन्कम्पसेस द सोशियल पॉलिटिकल कल्चरल हॅपनिंग अँड सायन्टिफिक प्रोग्रेस म्हणजे समाजामध्ये राजकीयमध्ये एक सांस्कृतिकदृष्ट्या काय घडत आहेत विज्ञानामध्ये काय प्रगती होत आहे त्या सगळ्या गोष्टीचा समावेश जो काही म्हटला जात असतो या लिटरेचरच्या नॉवेल प्रकरणामधून केला जात होता. म्हणून देअरफॉर दीज आर टू द नॉवेल्स इन द 18 अँड टू द 19, 21 centuries have to the popular or to the famous that. Now here is to the first part to our history of novel is complete that. On this to the part history of novel first part which type of the questions have created that like will be tried in the next videos will be given that. तर आपल्याला पुढील व्हिडिओच्या माध्यमातून ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी दिल्या जाईल कारण या नॉवेलच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा पॅराग्राफ दिला जाणार नाही. आपल्याला याचे जे काही क्वेश्चन आहे त्याचा अभ्यास म्हणा पाठांतर म्हणा किंवा एक आयडिया ट्रिकच्या माध्यमातून याला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अपेक्षा आहेत की हा पाठ आपण हा व्हिडिओ आपण 2 ते 3 वेळा पुन्हा त्याला ऐकण्याचा प्रयत्न करावा. तुर्तास धन्यवाद.